हो दीपक विकास सन्माननीय विकासजी पाटील आभारची विनंती आहे आपण रंगमंचावर यावं। त्याच पद्धतीने सन्माननीय श्री निरंजनजी डावकरी साहेब आपणही या मंचावर उपस्थित राहावं। यानंतर वाढावीत म्हणून खंत आहे, ते वाढावेत। मराठी माणसं व्यवसायात पुढे यावीत, टक्केवारीने यावीत आणि आमच्या GDP मध्ये मराठी माणसाची टक्केवारी असावी या हेतूने बोललो। अशा प्रकारच्या मालवणी महोत्सवामुळे कोकणातील लोकांना व्यवसाय करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळते, कसं बघता याच्याकडे? आणि अजून काही लोकांना अजून यामध्ये अटॅच होण्याची गरज आहे, त्यामुळे कसं बघता म्हणण्यापेक्षा मला हे पाहून बरं वाटतं। मराठी माणूस काहीतरी व्यवसाय करायला लागलाय आणि ही संख्या वाढत आहे। गेल्या 25 वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक महोत्सव होत आहेत आणि बाजारपेठेमध्ये हे मराठी माणसाची टक्केवारी वाढते आहे। नकळत आर्थिक क्षेत्रात पण त्यांची टक्केवारी वाढते, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। नाही ना, अजून पर्यटकांना आकर्षित करावं। आज जगातील सगळ्यात मोठा कोणता व्यवसाय असेल तर पर्यटन, आणि म्हणून पर्यटन आम्ही जेव्हा टाटाकडून कोकणाबद्दल कोणता व्यवसायाने रोजगार द्यावा स्टडी करायला दिलं, तेव्हा त्यांनी स्टडी रिपोर्ट जो 800 पानाचा दिलाय, त्यांनी सांगितलं इथला निसर्ग, इथला समुद्र किनारा, इथले डोंगर आणि सगळे फळफळावर पाहता पर्यटनानेच कोकणाचा विकास होईल। पर्यटनातून रोजगार निर्मिती करणं, उद्योगधंदे वाढवणं हे प्रयत्न आमचे आहेत। दादा, तुम्ही मागाशी म्हणालात की जे पर्यटक सिंगापूर आणि मलेशियाला जातात त्यांना तुम्हाला कोकणात आणायचं आहे, तसं तुम्ही काही प्रकल्प पण राबवणार आहेत, जाणून बुजून हे काम करतात। तसं अशा लोकांना जुमानत नाही पाहिलं 30-35 वर्षात त्यांना खड्याला बाजूला कसे टाकतात ताटातून, तसे म्हणजे बाजूला केले, संपले सगळे। यावेळेस साफ झालं ना सगळं, वडली राहणे तिकडे। दादा, तुम्ही लोकांच्या गरजा ओळखून उद्योगधंदे उभारा असं म्हणताय, तर केंद्र सरकारकडनं आपल्या काही त्यासाठी वेगळी असे प्रशिक्षण किंवा वेगळ्या योजना राबवणार? प्रशिक्षण माहिती, मी MSC मंत्री असताना प्रशिक्षण दिलं ना, जिल्ह्यात प्रशिक्षण दिलं। 72 अधिकारी आणले मी, त्यांनी मार्गदर्शन करायला कोणता व्यवसाय करावा, कोणत्या धंद्यात किती नफा आहे, यापासून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते प्रयत्न माझे सातत्याने चालू राहते। डिझनीलँड कधी बनणार कोकणात? डिझनीलँड कधी बनणार? बनणार म्हणजे फक्त आम्हाला ती जागा तर मिळाली आहे, नसेल तरी मी मिळवेल, जागेचा आहे नाही तेवढी। एक तर मी बघतो खाजगी उद्योजक येतो का, अनेक मोठ्या उद्योजकांना मी विचारलाय, जो खर्च होईल तो त्याने करावा आणि प्रॉफिट पण त्याने घ्यावं। फक्त त्याने आमच्या इकडे डिस्नीलँड आणावी, हे मी 2-3 उद्योजकांशी बोललोय, रिलायन्सशी पण बोललोय, तर बघू कधी ते। विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र काही लोक त्याला करू दे, काय हरकत नाही, टेक्निकल मुद्दा आहे। मी ह्या आठवड्यात केंद्रीय मंत्री ज्याकडे विमानाचं परवानगी आहे त्याला मी एकदा भेटलो, दुसऱ्यांदा 17ला भेटायची माझी अपॉइंटमेंट आहे। त्यांनी जर ती दिली तर मी जाणार आणि 8-10 दिवसाच्या आत चालू करणार। मी दुसऱ्याही एअरलाईन्सशी बोलतोय आणि नितीन गडकरी ते मीटिंग अरेंज करणार। चिपीच बोललो, आता चूक नाही झालो मी। राजकीय प्रश्न काय विचारा ना। अजित पवार हे नाराज आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती। 2 नेत्यांचे काही प्रस्ताव आहेत, त्याच्यावरती परस्पर त्यांनी निर्णय घेतल्याचं सांगितलं आणि त्यांनी नाराजगी व्यक्त केली। निर्णय सरकारच्या मधला गोष्ट आहे, मी सरकारमध्ये नाही आहे, त्यामुळे अशा विषयाची मी उत्तर देत नाही। नो कमेंट्स। बीडमध्ये सुरू आहे, परळी बीडमध्ये जो काही आता सुरू आहे वाल्मिकीकरण, सरकारने कारवाई केली, चालू आहे। वाल्मिकी कराड आतमध्ये आहेत, बोकाई लावला त्यांना। आता त्यांचे समर्थक जे आहेत त्या पद्धतीने तिकडे उतरलेले आहेत, दोघांचेही समर्थक रस्त्यावरती उतरलेले आहेत।
अरे कारवाई करेल ना, ते करतातच आहे ना सरकार, कमी पडलं नाहीये. याचा बंदोबस्त हे सरकार करेल. काय तर तुम्ही तुमच्याशी बोललो, पत्रकारांची भावना आहे, मी रात्री बोलणार आहे देवेंद्रशी, ते सांगतो मी, जास्त लक्ष द्या. दादा, भास्कर जाधवांची क्लिप व्हायरल झाली होती. शिवसेना जवळजवळ संपायला आली आहे कोकणामधून. शाखा प्रमुख काय करतात कळत नाहीये. काय वाटतं भविष्यामध्ये शिवसेना राहील का? शिवसेनेची काँग्रेस झाली असे भाजपा आता काँग्रेसची शिवसेना झाली का शिवसेनेची काँग्रेस झाली ही लोकच सांगतील, मला त्याच्यात पडायचं नाहीये. आणि भास्कर जाधव यांचंही जे मत आहे ते खरं असेल. संपत चालली आहे का वस्तुस्थिती आहे. कोण आहे आमदार त्यांचा, कोण सांगा, खासदार कोण नाही कोकणात. उपद्रवी लोक आहेत तेवढे शिवसेनेचे. संजय राऊत यांनी सांगितलं नको ना, माझा दिवस चांगला जाऊ दे. कशाला जा सकाळी कांजूर गावात देतील तुम्हाला. काय काय त्याचं राहिलंय हो. आज असं बोलतो उद्या लगेच सरेंडर होतो. एक काय ठिकाण नाही. आता वैचारिकता गेली आहे आणि त्याचं खर्चीकरण झालं आहे आणि त्यामुळे तो आता नैराश्याच्या भावाच्यात आहे.